आकाशवाणी नागपूर. राम औरंगाबादकर आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. देशाच्या आर्थिक आणि सामाजिक विकासासाठी कायदा आणि सुव्यवस्था बळकट करणं गरजेचं असल्याचं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचं प्रतिपादन. झिंग्यांचं उत्पादन विदर्भातील शेतकऱ्यांसाठी ठरेल वरदान. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं प्रतिपादन. राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत पदक विजेत्या नागपूरच्या मिनी गोल्फ खेळाडूंचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून अभिनंदन. आणि क्रिकेट विश्वचषक अंतिम सामन्यात भारताचं ऑस्ट्रेलियापुढं 241 धावांचं लक्ष्य. देशाच्या आर्थिक आणि सामाजिक विकासासाठी कायदा आणि सुव्यवस्था बळकट करणं गरजेचं असल्याचं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी म्हटलं आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी काल राजभवनात झालेल्या कार्यक्रमात 2022च्या तुकडीच्या भारतीय पोलीस सेवेच्या प्रशिक्षणार्थी गटाला संबोधित केलं, त्यावेळी त्या बोलत होत्या. जिथं कायदा आणि सुव्यवस्था बळकट नसते तिथं गुंतवणूक करायला उद्योजक उत्सुक नसतात, असं त्या म्हणाल्यात. त्यामुळंच कोणत्याही क्षेत्राच्या बहुआयामी विकासात पोलीस खात्याची भूमिका कायमच महत्त्वाची असते, असं त्यांनी नमूद केलं. सध्या देशातल्या पोलिसांसमोर गुन्हेगारांकडून कृत्रिम बुद्धिमत्तेचा होत असलेल्या वापराचं आव्हान असून अशावेळी पोलिसांना कायमच स्वतःला अद्ययावत ठेवावं लागेल, असं त्यांनी सांगितलं. माहिती आणि प्रसारण मंत्रालय लवकरच दिव्यांग जनांसाठी सुलभतेचं निकष तयार करणार असून मंत्रालयाचे सचिव अपूर्व चंद्रा यांनी काल नवी दिल्लीत आकाशवाणीशी बोलताना ही माहिती दिली. या निकषांमुळं दिव्यांग मुलांना विविध उपक्रम आणि कार्यक्रम समजून घेण्यास मदत होईल. यामुळं दिव्यांग जनांचा कार्यक्रमाचा आनंद घेता येईल आणि उपक्रमांमध्ये सहभागीही होता येईल, असं त्यांनी नमूद केलं. दिव्यांग जनांमधील प्रतिभा अधोरेखित करण्यासाठी सरकार विविध योजना राबवत असल्याचं सांगून यंदाच्या पॅरा आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय क्रीडापटूंनी 111 पदकांची केलेली कमाई ही पूर्ण देशासाठी अभिमानाची गोष्ट आहे, असे चंद्रा यावेळी म्हणाले. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज त्यांना आदरांजली वाहिली. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, पक्षाच्या नेत्या सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांनी नवी दिल्लीतील शक्तीस्थळावर पुष्पहार अर्पण करून इंदिरा गांधी यांना आदरांजली वाहिली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही जयंतीनिमित्त साजरा करण्यात येणाऱ्या राष्ट्रीय एकात्मता दिनाची शपथ दिली. विदर्भातील बहुतांश जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. अशात पूर्व आणि पश्चिम विदर्भात ज्या भागांमध्ये क्षमता आहे तिथं खाऱ्या आणि गोड्या पाण्यातील झिंग्यांचं उत्पादन घेतलं तर ते शेतकऱ्यांसाठी आर्थिक लाभाचं वरदान ठरू शकतं, असा विश्वास केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला. महाराष्ट्र पशु आणि मत्स्य विज्ञान विद्यापीठात काल झालेल्या बैठकीमध्ये गडकरी बोलत होते. या बैठकीला राज्याचे मत्स्य व्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार, खासदार डॉ. अनिल बोंडे, विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन पाटील, जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर, भंडाऱ्याचे जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी एक्वा एक्सचेंज कंपनीच्या वतीनं राजस्थान, गुजरात आणि इतर राज्यांमध्ये खाऱ्या आणि गोड्या पाण्यातील झिंगांच्या उत्पादनातून शेतकऱ्यांना झालेल्या लाभाचे प्रेझेंटेशन देण्यात आलं. पूर्व विदर्भात 6000 मालगुजारी तलाव असून या ठिकाणी गोड्या पाण्यातील झिंग्यांचं उत्पादन शक्य आहे. याशिवाय अमरावतीसह पश्चिम विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये खाऱ्या पाण्यातील झिंग्यांचं उत्पादन घेता येईल. या दोन्ही भागांमधील क्षमतांचा उपयोग करून घेत शेतकऱ्यांना झिंग्याच्या उत्पादनातून कसा जास्तीत जास्त लाभ पोहोचवून देता येईल याचा विचार करावा, असं गडकरी म्हणालेत. खोल समुद्रातील मासेमारी करण्याकरता नौका नूतनीकरण करून अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याच्या अनुषंगानं लवकरच योजना तयार करण्यात येईल, अशी माहिती सुधीर मुनगंटीवार यांनी यावेळी दिली. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पणजी इथं आयोजित 37व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांच्या मिनी गोल्फ या खेळात सुवर्णपदक विजेते नागपूरचे खेळाडू पार्थ हिवरकर, सुदीप मानवटकर आणि कांचन दुबे तसंच रजत पदक विजेते पायल साखरे आणि निहाल बगमारे या खेळाडूंचं आणि प्रशिक्षक डॉ. विवेक शाहू यांचा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अभिनंदन करून सत्कार केला. इंडियन ऑलिम्पिक असोसिएशन, भारत सरकार, गोवा ऑलिम्पिक असोसिएशन तसंच गोवा सरकार यांच्या संयुक्त विद्यमानं 1 ते 3 नोव्हेंबर या कालावधीत मिनी गोल्फ या खेळाचं आयोजन गोव्याच्या पणजी शहरात मिरामार बीच इथं करण्यात आलं होतं. आरक्षणाच्या मुद्द्यावर संसदेचं विशेष अधिवेशन बोलवावं अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षानं केली आहे. पक्षाच्या शिष्टमंडळानं आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेऊन विशेष अधिवेशन बोलावण्याबाबत केंद्र सरकारला निर्देश देण्याची विनंती केली.
राज्यात आरक्षणाच्या प्रश्नावर मराठा आणि धनगर समाजाची आंदोलन सुरू असून महाराष्ट्रात आरक्षण कोटा आधीच 50% पातळीवर गेला आहे. त्यामुळं या समाजांना आरक्षण देण्यासाठी घटना दुरुस्ती करणं आवश्यक आहे. संसदेचं विशेष अधिवेशन घेण्याची मागणी करत असल्याचं या शिष्टमंडळानं राष्ट्रपतींना दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे. खासदार संजय राऊत आणि अरविंद सावंत तसंच विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचा या शिष्टमंडळात समावेश होता. विकसित भारत संकल्प यात्रेअंतर्गत कल्याणकारी योजनांची माहिती देणाऱ्या रथाला राज्यातल्या विविध जिल्ह्यांमध्ये मोठा प्रतिसाद मिळत आहे. नाशिक जिल्ह्यातल्या धोंडेगाव, घोटी आणि कामठाळा इथं आज संकल्प रथाचं उत्साहात स्वागत करण्यात आलं. येत्या मंगळवारी म्हणजेच 21 नोव्हेंबर रोजी विकसित भारत संकल्प यात्रेला राज्यपाल रमेश बैस इगतपुरी इथल्या गावामध्ये कार्यक्रमास उपस्थित राहतील. नांदेड जिल्ह्यातल्या किनवट तालुक्यात आणि बुलढाणा जिल्ह्यातही या रथाचं स्वागत करण्यात आलं. इथले आदिवासी गावातले नागरिक मोठ्या संख्येनं रथाच्या स्वागतासाठी उपस्थित होते. यावेळी आयुष्मान भारत, पंतप्रधान मातृवंदना, बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना, पंतप्रधान सुरक्षा विमा योजना आणि उज्ज्वला योजना, अमृत आहार योजना तसंच पंतप्रधान आवास योजना यासारख्या बचत गटांसाठी कर्ज योजना अशा विविध योजनांची माहिती देण्यात आली. या योजनांच्या लाभार्थ्यांनी यावेळी आपलं मनोगत व्यक्त केलं. पीएम किसान सन्मान निधीच्या लाभार्थ्यांना यावेळी प्रमाणपत्राचं वाटप करण्यात आलं. शासनाच्या विविध योजनांची माहिती देणारे स्टॉल्सही लावण्यात आले होते. नांदेडमध्ये आयुष्मान भव योजनेअंतर्गत जवळपास 400 लाभार्थ्यांची नोंदणी करण्यात आली तर 100 लोकांना आयुष्मान भव कार्डाचं वाटप करण्यात आलं. एक दिवसीय क्रिकेट विश्वचषकाच्या विजेतेपदासाठी अहमदाबाद इथल्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात होत असलेल्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियानं प्रथम नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आणि भारतानं ऑस्ट्रेलियापुढं 241 धावांचं लक्ष्य ठेवलं. भारतीय फलंदाजांपैकी विराट कोहली यांनी 54 धावा, राहुल यांनी 66 धावा तर कर्णधार रोहित शर्मा यांनी 47 धावा काढल्या. ऑस्ट्रेलियाचा गोलंदाज मिचेल स्टार्कनं 3 गडी बाद केले तर कर्णधार पॅट कमिन्स यानं 2 गडी बाद केलेत. दरम्यान 2003 साली झालेल्या विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत भारत आणि ऑस्ट्रेलियाची लढत झाली होती. त्यावेळी ऑस्ट्रेलियाकडून पराभव स्वीकारावा लागल्यानं भारताला उपविजेते पदावर समाधान मानावं लागलं होतं. विश्वचषक स्पर्धेच्या इतिहासात भारतानं 3 वेळा अंतिम फेरीत प्रवेश केला होता. त्यापैकी 1983 आणि 2011 मध्ये विजेतेपद पटकावलं तर ऑस्ट्रेलियानं 7 वेळा अंतिम फेरीत प्रवेश मिळवला आणि सर्वाधिक 5 वेळा विश्वविजेतेपदावर आपलं नाव कोरलं आहे. या अंतिम सामन्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांच्यासह अनेक मान्यवरांनी भारतीय संघाला शुभेच्छा दिल्या आहेत. या सामन्याआधी नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारतीय हवाई दलाचा सूर्यकिरण एरोबॅटिक पथकाच्या वतीनं हवाई प्रात्यक्षिकाचं सादरीकरण करण्यात आलं. विदर्भात आज सर्वात कमी तापमान गोंदिया इथं 15.5 अंश सेल्सिअस तर यवतमाळ इथं 34.2 अंश सेल्सिअस नोंदवण्यात आलं. नागपूर शहराचे कमाल तापमान 31.6 तर किमान तापमान 16 अंश सेल्सिअस होतं. दरम्यान संपूर्ण विदर्भात हवामान कोरडं राहण्याची शक्यता नागपूरच्या प्रादेशिक हवामान केंद्रानं वर्तवली आहे. पावसातील खंड, अनियमित हवामान यामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील सोयाबीन, कापसाच्या पिकावर मोठ्या प्रमाणावर रोगाचा प्रादुर्भाव झाला. जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीनं दिलासादायक नुकसान भरपाईची गरज असून यासंदर्भात निर्देश देण्याबाबत राज्याचे वनमंत्री तथा चंद्रपूरचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी 17 नोव्हेंबर रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पत्र देत मागणी केली आहे. सोयाबीन पिकावर मूळकूज, खोडकूज, राय झेक्टॅनिया, एरियल ब्लाइट आदी रोगांचा प्रादुर्भाव झाला होता. या पिकांची मुनगंटीवार यांनी प्रत्यक्ष पाहणी केली होती. पिकांच्या नुकसानीची कारणमीमांसा तसंच भविष्यात उपाययोजना करण्यासाठी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी संयुक्त पाहणीचे निर्देश मुनगंटीवार यांनी दिले होते. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी चंद्रपूर जिल्ह्यातील शेत शिवारात जाऊन पिकाची प्रत्यक्ष पाहणी केली. पाहणीच्या आधारे तज्ज्ञांनी शासनाला अहवाल सादर केला आहे. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. देशाच्या आर्थिक आणि सामाजिक विकासासाठी कायदा आणि सुव्यवस्था बळकट करणं गरजेचं असल्याचं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचं प्रतिपादन. झिंग्याचं उत्पादन विदर्भातील शेतकऱ्यांसाठी ठरेल वरदान. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं प्रतिपादन. राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत पदक विजेत्या नागपूरच्या मिनी गोल्फ खेळाडूंचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून अभिनंदन. आणि क्रिकेट विश्वचषक अंतिम सामन्यात भारताचं ऑस्ट्रेलियापुढे 241 धावांचं लक्ष्य. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.